हॅलो एव्हरीवन. आताच्या या व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आपण तर सूचना पालन पाहिलं, बरोबर. बुद्धिमत्तेचा आकलन हा घटक घेत होतो आपण आणि त्याच्यातला उपघटक पाहिला सूचना पालन. जर त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर आपलं क्लासमध्ये विचाराल तुम्ही. दुसरा टॉपिक जो आहे, दुसरा उपघटक आहे तो आहे संख्या मालिका. आता संख्या मालिकेमध्ये काय करतात आपल्याला ते, मग संख्या मालिका दिली जाते. ठीक आहे, मग एका संख्या मालिकेमध्ये 10, 9 अशा प्रकारे ते संख्या देतात आणि त्याच्यावर काय विचारले जातात, प्रश्न विचारले जातात की डावीकडून 2 नंबरचा अंक कोणता, सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता, ठीक आहे, सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता. या गोष्टी आपण काय करू शकतो, इझिली शोधू शकतो. मग या गोष्टी सोडवताना काही ट्रिक्सचा वापर करायचा, तो कसा करायचा हे आपण आता ह्याच्यामध्ये बघणार आहे. पण त्याच्या अगोदर संख्या मालिकेमध्ये जे प्रश्न विचारले जातात, मग ते समसंख्यांवर असतील, पाढ्यातील संख्या असतील, मूळ संख्या, संयुक्त संख्या, 5ने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्या, 3ने निश्चेष भाग जाणाऱ्या संख्या, ह्या संख्या नक्की कशा ओळखायच्या ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे. आता यासाठी तुम्हाला पहिल्यांदा माहीत असायला पाहिजेत पाढे 1 ते 10 पर्यंत सगळ्यांचे पाठच पाहिजेत. आणि 1 ते 10 पर्यंत वर्गसंख्या पण लक्षात ठेवणं सोपं आहे, कारण वर्गसंख्या म्हणजे काय आहे, त्याच संख्येला गुणलं की आपल्याला वर्गसंख्या मिळते. जसं की 1 गुणुले 1 किती आले, 1. 2 गुणुले 2 किती आले, 4. मग 4 ही 2ची काय झाली, वर्गसंख्या झाली. त्याच्यामुळे 10 पर्यंतच्या वर्गसंख्या लक्षात ठेवायला तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. पुढे 1 ते 20 पर्यंतचे पाढे देखील तुम्हाला पाठ पाहिजेत. आता आपण काय करूयात, या ज्या संख्या आहेत त्या कशा ओळखायच्या, मग मूळ संख्या कशा ओळखायच्या, संयुक्त संख्या कशा ओळखायच्या, त्या आता आपण पाहूया. मूळ संख्या म्हणजे काय बघा, अशा संख्या असतात ज्या संख्या फक्त त्याच संख्येच्या पाड्यात येतात आणि त्याला एक व्यतिरिक्त कोणताच अवयव नसतो. आता अवयव म्हणजे काय, त्या संख्येने त्याला एकतर भाग जातोय किंवा ती संख्या या संख्यांच्या पाड्यात येते. पण मूळ संख्यांचं काय असतं, मूळ संख्या फक्त त्याच संख्यांच्या पाड्यात येतात आणि एक सोडून त्याला कोणताच अवयव नसतो. जसं की समजा आपण 2 ही संख्या घेतली. आता 2 ही जी संख्या आहे ती कशाच्या पाड्यात येते सांगा बरं. तर 2 फक्त 2च्याच पाड्यात येते आणि 1ने आपण 2ला भागू शकतो, बरोबर. 1 हा 2चा अवयव आहे, म्हणजे 2ला काय आहे, फक्त 1 आहे आणि 1 हा अवयव आहे आणि 2 फक्त त्याच संख्येच्या पाड्यात येते, म्हणजे 2 ही काय झाली, मूळ संख्या झाली. मग 4 नाही आहे का मूळ संख्या, आपण बघूयात. 4 कशाच्या पाड्यात येतात बरं, बेके बे बेदुने 4, मग 2च्या पाड्यात आले. पुढं 1 गुणुले 4 म्हणजे 1च्या पण पाड्यात 4 आहेत आणि 4 एके 4 म्हणजे 4च्या पण पाड्यात 4 आहेत. म्हणजे बघा, एकापेक्षा जास्त संख्येच्या पाड्यात 4 येतात, त्याच्यामुळे 4 ही मूळ संख्या नाही आणि एकापेक्षा जास्त अवयव असल्याने 4 मूळ संख्या नाही. मग 4 ही कोणती संख्या आहे, जर 2 ही मूळ संख्या असेल, 3 ही मूळ संख्या असेल, 5 ही मूळ संख्या असेल, तर 4 ही कसली संख्या झाली, तर 4ला आपण संयुक्त संख्या म्हणतो. 4ला आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या. मग संयुक्त संख्या म्हणजे काय ते बघूयात आपण. तर ज्या संख्या त्या संख्येच्या तर पाड्यात येतातच, पण इतर बाकीच्या संख्यांच्या पण पाड्यात येतात. मग सगळ्या संख्यांच्या येतात का, नाही, त्यासाठी कसोट्या आहेत, मग त्या आपण पाहणारच आहे. ठीक आहे, मग आपण काय व्याख्या करू शकतो, ज्या संख्येचे ती संख्या व 1 या व्यतिरिक्त आणखी अवयव असू शकतात. ठीक आहे, म्हणजे 1 आणि ती संख्या हे तर अवयव आहेतच त्याचे, पण अजूनही बाकीच्या संख्या, अजूनही काही अवयव असू शकतात.
ठीक आहे. अजूनही काही अवयव असू शकतात, त्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या असे म्हणतो. ठीक आहे. आणि संयुक्त संख्यांना आपण आयती संख्या असं देखील म्हणतो. संयुक्त संख्यांना आपण आयती संख्या असं देखील म्हणतो. ठीक आहे. मग बघा, एक ही संख्या जी आहे, एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. एक ही मूळ संख्या पण नाही आहे आणि संयुक्त संख्या पण नाही. आता एक ही मूळ संख्या का नाही? कारण मूळ संख्यांची व्याख्या काय केली आपण? त्या संख्येचा अवयव ती संख्या पाहिजे आणि एक म्हणजे दोन अवयव झाले. मग एकचे अवयव किती पडत आहेत? एकच अवयव पडतोय. त्याच्यामुळे एकला आपण मूळ संख्येमध्ये पण कन्सिडर करत नाही आणि संयुक्त संख्येमध्ये पण करत नाही, कारण एकचे दुसरे कोणते अजून अवयव येतच नाही. त्याच्यामुळे एक ही अशी संख्या आहे जी मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. आणि संयुक्त संख्या बघा, संयुक्त संख्या काय आहेत की ज्यांना काय भाग जातोय, 2च्या पाड्यात येत आहेत, 4च्या पाड्यात येत असतील, 3च्या पाड्यात येत आहेत. ठीक आहे. पण अशी एक समसंख्या आहे जी सम असून देखील मूळ आहे आणि ती कोणती आहे? 2 आहे. म्हणजे अशी समसंख्या जी सम असून देखील मूळ आहे ती म्हणजे 2 आहे. आणि 2 व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात. 2 व्यतिरिक्त सर्व मूळ संख्या विषम संख्या आहेत, हे लक्षात घ्याल. मूळ संख्या शोधायची ट्रिक तुम्हाला समजली आहे आत्ता. 2 सोडला तर सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात. ठीक आहे. सर्व मूळ संख्या म्हटले बरं का मी, सर्व विषम संख्या मूळ संख्या असतात असं नाही म्हटलं. सर्व विषम संख्या मूळ संख्या असतात असं म्हटलेलं नाही. मी काय म्हणते, सर्व मूळ संख्या विषम संख्या असतात. फक्त 2 ही काय आहे? समसंख्या आहे. ठीक आहे. आता मग खाली मी काय दिलेलं आहे तुम्हाला, तर 1 ते 10 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या येतात. ठीक आहे. 1 ते 10 मध्ये संयुक्त संख्या कोणत्या येतात ते दिलेलं आहे. तर बघा, 1 ते 10 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या 2, 3, 5, 7 एकूण 4 झाल्या. आणि मग राहिलेल्या काय आहेत? संयुक्त संख्या. 11 ते 20 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या 11, 13, 17 आणि 19. 21 ते 30 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या 23 आणि 29. 31 ते 40 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या 41, 43 आणि 47. 51 ते 60 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या 53 आणि 59. 61 ते 70 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या 61 आणि 67. 71 ते 80 मध्ये येणाऱ्या मूळ संख्या 71, 73 आणि 79. 81 ते 90 मध्ये येणाऱ्या 83 आणि 89. आणि 91 ते 100 मध्ये येणाऱ्या संख्या मूळ संख्या कोणती आहे? तर फक्त 97 आहे. ठीक आहे. मग एकूण मूळ संख्या किती झाल्या? एकूण मूळ संख्या झाल्या 25. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती येतात? 25 येतात. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या 25 येतात. मग राहिल्या संख्या किती? 75. पण 75 मधली एक ही संयुक्त संख्या नाही. म्हणजे 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत? 74. 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती? 74. आणि मूळ संख्या किती? 25. हे पॉइंट्स लक्षात ठेवाल. आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या पाहिल्यानंतर आपण वर्ग संख्या पाहणार आहे. वर्ग संख्या म्हणजे काय? तर 2 सारख्या संख्यांचा गुणाकार. वर्ग संख्या म्हणजे 2 सारख्या संख्यांचा गुणाकार. मग यासाठी तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग माहीत असायला पाहिजेत. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तुमचे तोंडपाठ पाहिजेत. या PDF मध्ये मी तुम्हाला सर्व वर्ग लिहून दिलेले आहेत. हे तुम्ही रोज थोडे थोडे पाठ करू शकता. पुढे आहेत समसंख्या आणि विषम संख्या. सोपा पार्ट आहे अगदी. समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो
किंवा ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक येतात त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. ठीक आहे. मग समसंख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक आले? 0, 2, 4, 6 आणि 8. या ठिकाणी मी एक उदाहरण दिलेलं आहे 24. आता 24च्या एकक स्थानी काय आला? 4 आला. मग 4 आपल्याला व्याख्येतच समजलं. एकक स्थानी काय पाहिजे? 0, 2, 4, 6 आणि 8 पाहिजे. यांच्यापैकी कोणता तरी एक पाहिजे. 4 आला म्हणजे 24 ही काय झाली? समसंख्या झाली. मग 1 ते 100 पर्यंत समसंख्या किती आहेत? 1 ते 100 पर्यंत एकूण समसंख्या 50 आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण समसंख्या 50 आहेत. मग त्या कोणकोणत्या आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. याचा अभ्यास कराल तुम्ही. नंतरचा पॉइंट आहे विषम संख्या. विषम संख्यांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? ऑड नंबर्स. मग विषम संख्या म्हणजे काय? अशा संख्या ज्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात त्यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. विषम संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 असायला पाहिजेत. या ठिकाणी बघा मी 29 ही संख्या दिलेली आहे. 29 मध्ये 9 काय आहे? एकक स्थानी आहे. त्याच्यामुळे काय झाला? ही विषम संख्या झाली. मग आता बघा आपण 100 पैकी 50 संख्या काय म्हटलं? समसंख्या म्हटलं. मग राहिल्या किती? 50. मग राहिलेल्या 50 काय आहेत? विषम संख्या. ठीक आहे. मग समसंख्या 50 आणि विषम संख्या 50. आता कोणकोणत्या आहेत ते एकदा वाचून घ्याल. ठीक आहे. आता काही मुद्दे आहेत जे लक्षात ठेवायचे तुम्हाला. मग कोणत्या आहेत बघा. आता आपण काय करणार आहे? कॉम्पिटिशन लावणार आहे समसंख्यांचा आणि विषम संख्यांचा आणि त्याच्यामध्ये कोण जिंकते हे बघणार आहे. चला बघूयात. मग क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जातात. अरे बापरे, काय म्हटलंय? क्रमवार समसंख्या 2-2 ने वाढत जातात म्हटलंय, पण आपण चेक करायला पाहिजे ना. चला बघूयात. खाली क्रमवार समसंख्या दिलेत 46, 48 आणि 52. 46 मध्ये किती मिळवावे लागतील म्हणजे 48 मिळतील? 46, 47 म्हणजे 2 मिळवावे लागतील म्हणजे 48 मिळतील. 48 मध्ये 2 मिळवावे लागतील तेव्हा 50 मिळतील. 50 मध्ये 2 मिळवल्यास 52 आणि 52 मध्ये 2 मिळवल्यास 54. म्हणजे याचाच अर्थ काय? तर 2 क्रमवार संख्या 2-2 ने वाढत जातात. 2 क्रमवार संख्या 2-2 ने वाढत जातात. म्हणजेच काय? 2 क्रमवार संख्यांमध्ये 2चा फरक असतो. 2 क्रमवार समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. पुढे बघा, क्रमवार विषम संख्या 2-2 ने वाढत जातात. जसं समसंख्या 2-2 ने वाढत जात आहेत तसं मधली समसंख्यांच्या आपण विषम संख्या सोडतोय. मग 2 क्रमवार विषम संख्या कितीने वाढत जातात? 2-2 ने वाढत जातात. ठीक आहे. आता जेव्हा आपण 2 समसंख्या घेतोय आणि त्यांची बेरीज करतोय, मग समसंख्या एकाच गटातले म्हणजे भांडणं होणार का? नाही होणार. मग 2 समसंख्या घेतल्या 14 अधिक 22. दोन्ही समसंख्या आहेत, त्यांची बेरीज झाली 36 आणि 36 ही देखील काय आहे? समसंख्या आहे. मग 2 समसंख्यांची बेरीज काय येते? समसंख्या येते. पुढे वजाबाकी करून बघूयात. 32 वजा 12. बघा या ठिकाणी 32 समसंख्या, 12 समसंख्या आणि आलेलं उत्तर 20 ही देखील समसंख्या. म्हणजे 2 समसंख्यांची वजाबाकी पण काय येते? समसंख्या येते. पुढे 2 गुणिले 4, 4 दुने 8. मग दोन्ही समसंख्या आहेत, आलेलं उत्तरही समसंख्या आहे. मग काय मुद्दा लक्षात ठेवायचा? 2 समसंख्यांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार समसंख्या येते. ठीक आहे. आता समसंख्यांचं तर पाहिलं आपण. मग विषम संख्या. मग विषम संख्यांची बेरीज काय येते? तर 2 विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी काय येते? समसंख्या येते. चला तर मग बघूयात. 5 अधिक 11. आता 5 आणि 11 या 2 काय आहेत? विषम संख्या आहेत, पण त्यांची बेरीज काय आली? समसंख्या आली. म्हणजे जेव्हा 2 विषम संख्यांची बेरीज करतो त्यावेळी आपल्याला समसंख्या मिळते. आता वजाबाकी करून बघूयात. 27 वजा 13. दोन्ही विषम संख्या, पण वजाबाकी काय आली? 14 आली.
काय आहे ती समसंख्या आहे. मग लक्षात ठेवायचं, दोन विषम संख्यांची बेरीज व वजाबाकी समसंख्या येते, पण दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो. दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो. 5 गुणुले 5, 5 5 25. मग 25 ही काय आहे, विषम संख्या आहे. मग लक्षात ठेवा, दोन विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो. ठीक आहे. आता यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, कोणत्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो. ठीक आहे. मग एक लक्षात ठेवायचं, 2ची कसोटी म्हणजे काय. जर प्रश्न आला संख्या मालिकेत की 2ने भाग जाणाऱ्या संख्या किती, तर जेवढ्या समसंख्या असतील संख्या मालिकेत त्यांना सगळ्यांना 2ने भाग जातो. मग 2ची कसोटी काय, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात त्या सगळ्या संख्यांना 2ने निश्शेष भाग जातो. निश्शेष म्हणजे काय, पूर्ण भाग जातो. ठीक आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे, 3ची कसोटी दिली आहे. 3ची कसोटी, मग 3ची कसोटी काय सांगते, 3ची कसोटी म्हणते की त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला, त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जायला पाहिजे. जसं की समजा आपण संख्या घेतली, 56. ठीक आहे. 56 ही संख्या घेतली आहे. 56 या संख्येमध्ये 2 अंक आहेत, 5 आणि 6. मग 5 आणि 6ची आपण बेरीज करायची. 5 अधिक 6 बरोबर किती आले, 6 अधिक 5 11 आले. मग 11ला 3ने भाग जातो का, 11 ही संख्या 3च्या पाड्यात येते का, तर नाही येत. 11 ही संख्या 3च्या पाड्यामध्ये नाही येत. म्हणजे 56ला 3ने पूर्ण भाग जाणार नाही. 56ला 3ने पूर्ण भाग जाणार नाही. करून बघूयात आपण. 56 आणि 3, 3 एके 3, 5तून 3 गेले, राहिले 2, वरून घेतले 6, 3 एके 3, 26ला कितीचा भाग जाईल, 3 8 24. बघा बाकी किती राहिली, 2 बाकी राहिली. म्हणजे पूर्ण भाग गेला का, नाही. म्हणजे 56 या संख्येला 3ने पूर्ण भाग जाणार नाही. आता आपण दुसरी संख्या घेऊन बघूयात. मग दुसरी कुठली तरी एखादी संख्या घेऊयात. आता या ठिकाणी मी जर संख्या घेतली 81 ही संख्या घेतली मी. आता मी काय करते, संख्येतील अंकांची बेरीज करूयात. मग 8 अधिक 1 किती येतील, 8 अधिक 1 9 आले. मग 9 3च्या पाड्यात येतात का, हो येतात. 3 त्रिक 9. मग या संख्येला 3ने पूर्ण भाग जाईल. बघूयात जातोय का. 81 भागिले 3, 3 दुने 6, 8तून 6 गेले, राहिले 2, 21 आले. 3 7 21. बघा बाकी किती राहिली, 0 0. म्हणजे 3ने 81ला पूर्ण भाग जातो. मग 3ची कसोटी काय लक्षात ठेवाल की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पाड्यातील येत असेल तर त्याला 3ने पूर्ण भाग जातो. यानंतर 4ची कसोटी काय सांगते की जेव्हा संख्येतील दशक व एकक स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने निश्शेष भाग जातो. आता 4ची कसोटी काय म्हणतीये, दशक स्थान आणि एकक स्थान हे जे अंक मिळून संख्या तयार होतीये त्या संख्येला काय भाग, 4ने पूर्ण भाग जायला पाहिजे. त्याला जर 4ने पूर्ण भाग गेला तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. कसं ते बघूया. आता समजा या ठिकाणी मी संख्या घेतली 512. या ठिकाणी मी संख्या घेतलेली आहे 512. आता 512 मध्ये एकक दशक स्थानी काय आहे, 1 आहे आणि एकक स्थानी काय आहे, 12 आहे. मग ही झाली दशक स्थानचा आणि एकक स्थानचा मिळून तयार होणारी संख्या. अंक घेतले दशक स्थान आणि एकक स्थान आणि त्यातून संख्या मिळाली 12. मग 12ला 4ने भाग जातो का, तर जातो. 4 त्रिक 12. ठीक आहे. म्हणजे याला 4ने पूर्ण भाग जाणार. आता बघूयात, कसोटी तर सांगते जाईल, आपण भाग लावून बघूयात. 512
तर 4ने भागूयात. 4 एके 4, राहिला 1, 4 दुने 8, राहिले 3, वरून घेतले 2, 4 8 32. मग 32 वजा 32 किती झाले? 0 0. मग बघा, जर आपल्याला कसोटी माहीत असेल तर एवढा सगळा भागाकार करायची गरज नाही. मग 4ची कसोटी काय सांगते आपल्याला? 4ची कसोटी असं सांगते की दशक स्थानचा व एकक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला, दशक स्थानचा आणि एकक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4ने जर पूर्ण भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 4ने पूर्ण भाग. यानंतर आहे 5ची कसोटी. 5ची कसोटी सोपी आहे. 5चा पाडा सगळ्यांनाच येतो. 5 एके 5, 5 2 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. बघा, सगळीकडे एकक स्थानी काय आहे? 0 किंवा 5. मग 5ने त्याच संख्यांना पूर्ण भाग जातो ज्यांच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतात. ज्यांच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हे अंक असतात त्यांनाच 5ने पूर्ण भाग जातो. पुढं आहे 8ची कसोटी. 8ची कसोटी काय सांगते? संख्येतील शतक, दशक व एकक स्थान तयार होणाऱ्या संख्येला 8ने निःशेष भाग गेल्यास त्या संख्येलाही 8ने निःशेष भाग जातो. म्हणजे जसं आपण 4च्या कसोटीमध्ये काय पाहिलं? दशक स्थानचा आणि एकक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या, बरोबर? त्याला जर 8ने पूर्ण भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 8ने भाग जाणार. मग तसं 8ची काय सांगते की शतक स्थान, दशक स्थान आणि एकक स्थान हे तिन्ही स्थानांचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय जातो? 8ने भाग जातो. पुढं 9ची कसोटी काय? जशी 3ची कसोटी आहे की संख्येतील अंकांची बेरीज जर 3च्या पाड्यातील आली तर त्याला 3ने पूर्ण भाग जातो. तुम्ही 9च्या पाड्यातील संख्यांची बेरीज करून बघा, संख्येतील अंकांची बेरीज करून बघा. 9 एके 9, 9 आहे. 9 दुने 18, 18 मध्ये 1 अधिक 8, 18 मध्ये बघा 9चा पाडा या ठिकाणी आपण लिहूयात. 9 एके 9, 9 दुने 18, 9 दुने 18, 18 मधल्या अंकांची बेरीज 8 अधिक 1 किती आले? 9 आले. पुढं 9 त्रिक 27, 27ला कसं येईल? 7 अधिक 2 किती आले? 9 आले. पुढं 9 चोक 36, 36चं बघा 36, 6 अधिक 3 9 आले. पुढं 9 5 45, 5 अधिक 4 9 आले. नंतर 9 54 किती आले? 5 अधिक 4 9 आले. नंतर 9 7 63 किती आले? 6 3 9 आले. 9 8 72 किती आले? 7 अधिक 2 9. 99 81, 99 81 किती आले? 9 आले. आणि 9 10 90, मग 9 अधिक 0 किती आले? 9 आले. बघा, 9च्या पाड्यामध्ये ज्या संख्या येत आहेत त्यातील संख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज किती येते? 9 येते. हे एक झालंच. आणि जर मोठ्या संख्या आल्या तर त्यांची जर तुम्ही बेरीज केली आणि ती जर 9च्या पाड्यातली आली, समजा संख्या घेतली आपण 207 ही संख्या घेतली आणि तुम्हाला म्हटलं की याला 9ने पूर्ण भाग जाईल का बघा, याला 9ने पूर्ण भाग जाईल का बघा. तर कसोटी माहिती आहे की संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पाड्यातली यायला पाहिजे. मग करूयात. 2 अधिक 0 अधिक 7 बरोबर. 7 अधिक 2 9, 9 येत आहेत पाड्यात बरोबर. मग आता 207ला भाग लावून बघूयात. मग 207 आणि इथं 9, 9 दुने 18, 18तनं 2 गेले, 20 मधनं 18 गेले 2, वरून घेतले 7, 9 त्रिक 27, 9 त्रिक 27 म्हणजे गेला पूर्ण भाग. मग लक्षात काय ठेवायची? कसोटी लक्षात ठेवायची. कसोटी लक्षात असेल तरच आपल्याला अशा परीक्षांमध्ये उत्तरं पटपट सोडवता येतात. पुढचा प्रश्न 10ची कसोटी सोपी आहे. ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 असेल त्या संख्यांना 10ने पूर्ण भाग जातो. 10 1 10, 10 2 20, 10 3 30,
बघा, सगळ्या संख्यांच्या शेवटी एकक स्थानी काय आहे? 0 आहे. मग त्या सगळ्या संख्यांना 10 ने भाग जाणार ज्यांच्या एकक स्थानी 0 असेल. पुढे 6 ने कोणत्या संख्यांना भाग जाणार? ज्या संख्यांना 2 ने आणि 3 ने भाग जातो. ठीक आहे, फक्त 2 ने नाही किंवा फक्त 3 ने नाही. अशा संख्या ज्यांना 2 ने आणि 3 ने दोघांनी भाग जातो त्यांना 6 ने भाग जातो. ठीक आहे. नंतर 12ला कोणत्या संख्यांनी भाग जातो? ज्या संख्यांना 3 ने पण भाग जातोय आणि 4 ने पण भाग जातोय. ज्या संख्यांना 3 ने पण भाग जातोय आणि 4 ने पण, म्हणजे दोन्हीने भाग जाणाऱ्या संख्यांना कशाने जाणार भाग? 12 ने भाग जाणार. आणि 15ला ज्या संख्यांना 3 नेही भाग जातो आणि 5 नेही भाग जातो त्या संख्यांना 15 ने भाग जाणार. ठीक आहे, हे पॉईंट्स लक्षात ठेवाल. हे PDF मी तुम्हाला पाठवून ठेवेल, तर या PDFचा अभ्यास कराल. हे PDF जर लक्षात असेल तर संख्या मालिकेतील एकही प्रश्न अवघड जाणार नाही. आणि संख्या मालिकेतही तसंच, डावीकडून म्हणजे संख्या मालिकेच्या सुरुवातीपासून आणि उजवीकडून म्हणजे शेवटपासून, एवढं लक्षात ठेवायचं. आणि संख्या दिली आहे म्हणजे उजवीकडून तिसऱ्या संख्येच्या डावीकडील असं जरी विचारलं ना तर काय कन्सिडर करायचं? आपण आपल्याला कन्सिडर करायचं. आपण आहे ती संख्या, मग आपल्या डाव्या बाजूला कोणतं, आपल्या उजव्या बाजूला कोणतं, असं बघायचं. म्हणजे जास्त कन्फ्यूज होणार नाही. आपण ती संख्या आहे असं समजायचं आणि आपल्या डाव्या बाजूला कोणती संख्या आहे आणि आपल्या उजव्या बाजूला कोणती संख्या आहे असं समजून प्रश्न सोडवायचे, तरच सोपं जाणार. नाहीतर डावी कुठली उजवी कुठली हे कन्फ्युजन राहणार. त्याच्यामुळं संख्या आपण आहे, ठीक आहे, संख्या आपण आहे असं समजायचं आणि त्याच्या उजवीकडं कोणती आहे डावीकडं कोणती आहे हे आपल्याला बघायचं. नंतर दिलं जातं लगतच्या संख्या. लगतच्या संख्या म्हणजे काय? एका पाठोपाठ आलेल्या. लगतच्या संख्या म्हणजे एका पाठोपाठ आलेल्या. हे पॉईंट्स लक्षात ठेवाल. संख्या मालिकेमध्ये काही जर डाऊट्स असतील, शंका असतील तर मला विचाराल.